हाय एव्हरीवन. बघा आता संकल्प फाउंडेशन म्हणजे नेमकं काय आहे. या संकल्प फाउंडेशन बद्दल मी काही तुम्हाला माहिती एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर बघा संकल्प फाउंडेशन ही जी आहे ती कौशल्य भारत आणि कुशल भारत यांच्या अंतर्गत आपण काम करतोय, बरोबर आहे. ज्याची स्कॉलरशिप कॉम्पिटिशन एक्झाम आहे, पण याचा मुख्य मूळ उद्देश काय आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. जसं महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची एमपीएससी, यूपीएससी, एनडीए, जेडब्ल्यू, नीट सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा चांगल्या प्रकारच्या पायाभरणी करून जास्तीत जास्त विद्यार्थी घडवणं या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा काय आपल्याला मुख्य उद्देश आहे, बरोबर आहे. आता परीक्षेचे नेमके उद्देश, ही परीक्षा द्यायची कशामुळे आहे, जी आपली स्कॉलरशिप संकल्प फाउंडेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, तर आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्रामधले जे काही टॅलेंट विद्यार्थी आहेत त्यांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. बघा सर्व मुलांमध्ये बेसिक जे टॅलेंट असतं, जे शालेय शिक्षणामध्ये जे मुलं विद्यार्थी शिकत असतात ते काय करतात की त्यांचे हिडन टॅलेंट्स त्यांना माहिती नसतं. म्हणजे ते कोणत्या विषयामध्ये परिपूर्ण हुशार आहेत, ते कोणता विषय त्यांना अवघड जातो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्झॅक्ट म्हणजे 100% माहीत नसतात. तर आपली ही परीक्षा काय वर्किंग करणार आहे त्यावरती की त्यांना टॅलेंट म्हणजे ती स्पर्धा परीक्षा दिल्याच्या नंतर त्यांना कोणत्या विषयामध्ये ते परिपूर्ण हुशार असू शकतात हे त्यांना त्या एक्झामद्वारे कळणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षाची पायाभरणी करायची आहे. जसं की आपण बघतो की विद्यार्थी काय करतात, प्रत्येक परीक्षामध्ये सहभागी होतात, पण त्यांची पायाभरणी म्हणजे त्यांचे बेसिक कन्सेप्ट कसे क्लिअर करायचे ते या आपल्याला संकल्प फाउंडेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधनं आपल्याला समजणार आहे. ओके, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेला बसण्याची तयारी. आता बहुतांश विद्यार्थी काय करत असतात की आपल्या शाळेमध्ये काय असतात की ज्या नवीन नवीन स्पर्धा परीक्षा घेत असतात, बरोबर आहे. त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी त्यामध्ये अटेंड करतात, तर काही विद्यार्थी ते परीक्षा अटेंड पण करत नाहीये. पण जे विद्यार्थी अटेंड करत नाही त्यांनी अटेंड कशासाठी करायला पाहिजे, या परीक्षेचा मुख्य उद्देश असणार आहे. म्हणजे आपण जर एखादी एक्झाम अटेंड करतोय, एखादी स्पर्धा परीक्षा देतो, त्या परीक्षेचं आपल्याला 100% नॉलेज आपल्याला मिळणार आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यामध्ये लहान वयात म्हणजे जिद्द निर्माण होते. मुलांना एखादी गोष्ट केल्यानंतर जी शाबासकी मिळते त्याला ते मोटिवेट होतात. यासाठी आपल्याला ही एक्झाम काय करायची आहे, जॉईन करायची आहे. चौथा जो मुद्दा आहे आपला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेची तयारी. आता शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचे धडे मिळाल्याने भविष्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवणे सोपं जातं. म्हणजे बघा की आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहितच नसतात. शालेय शिक्षण घेताना आपण पाठ्यपुस्तकावरती जे काय आपल्याला सरांनी धडे शिकवलेले आहेत त्या धड्यावरती आपण रिव्हिजन करतो आणि काही दिवसानं ते धडे आपोआप आपल्या लॉंग टर्म मेमरीमधनं विसरून निघून जातात. पण तेच धडे आपल्याला लॉंग टर्म मेमरीमध्ये कसे ठेवायचे आणि त्याचा पुढे आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये आपला त्याचा बेनिफिट कसा होईल हे आपल्याला ह्या परीक्षेमधून पाहायला मिळणार आहे, बरोबर आहे. आता या परीक्षेचा मुख्य जो उद्देश आहे तो आहे पारितोषिक देऊन मुलांचा गौरव करणे. आता हा गौरव कशामुळे केला जातो की निवडलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणे व त्यांना उत्तेजित करणे, विद्यार्थ्यांना एका उंचीवर नेऊन त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवणे. संकल्प फाउंडेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय करते की ही महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे जी संस्था काय करते की मुलांनी ही स्पर्धा परीक्षा म्हणजे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जॉईन केल्याच्या नंतर लगेच त्यांना आपण काय करतो, एक 27,000 रुपयाचे फ्री गिफ्ट आपण त्यांना देतो. आता भरपूर काही मार्केटमध्ये जे काही कंपन्या असतात किंवा ज्या काही संस्था असतात त्या काय करतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतात. उदाहरणार्थ ऑलिम्पियाड एक्झाम झाली, पण ते काय करतात, परीक्षा दिल्याच्या नंतर जे स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनाच हे बक्षीस दिले जाते. बट संकल्प फाउंडेशन स्कॉलरशिप कॉम्पिटिशन एक्झाम ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेला जॉईन करणार आहे त्याच वेळेस तुम्हाला 27,000 रुपयाचे फ्री गिफ्ट तुम्हाला व्हाउचर्स तिकडे मिळणार आहेत. ओके, आता हे आहे काय नेमकं, मग 27,000चे आपण जे काय तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जे साहित्य देणार आहे ते साहित्य नेमकं काय आहे ते आपण आता समजून घेऊया. सगळ्यात पहिला जो कंटेंट आहे तो आहे अॅनिमेटेड कंटेंट. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे काही विषय असतील त्या विषयाला आपण अॅनिमेशन प्लस व्हिडिओ प्लस ऑडिओ स्वरूपामध्ये आपण पूर्ण विषयाचा अभ्यासक्रम बनवलेला आहे. सेकंड जी गोष्ट आहे ती आहे फाउंडेशन, बेसिक फाउंडेशन. जे आपण वरच्या वर्गामध्ये जाताना मागच्या वर्गाचा अभ्यास जो काही विसरत जातो तो अभ्यास फाउंडेशन मध्ये आपण क्लिअर केलेला आहे. त्यानंतर आहे मॅथ एक्सपर्ट. ओके, त्यानंतर आपण देणार आहे 11वी-12वीचं सीईटी आणि नीट. जे विद्यार्थी 11वी-12वी मध्ये असताना या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जॉईन होणार आहेत त्यांना 11वी-12वी आणि नीटचं आपण काय करा प्रिपरेशनसाठी देणार आहोत. DMIT टेस्ट आणि त्यानंतर स्पोकन इंग्लिश. हे जे 6 कंटेंट आहेत आपण हे विद्यार्थ्यांना काय करणार आहेत, फ्री व्हाउचर गिफ्ट म्हणजे फ्री मध्ये देणार आहेत रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. आता आपण एक एक मुद्दा आपण समजून घेऊया की फर्स्ट जे आहे अॅनिमेटेड कंटेंट हे मुलांसाठी कसा उपयोगी असतो, राईट.
तर या कंटेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, उदाहरणार्थ एक्झाम्पल साठी आपण पकडूया की एक 5वीचा विद्यार्थी आहे, 5वीचे जेवढे काही विषय असतील त्या विषयाचा पूर्ण विषयाचा अभ्यासक्रम आपण इथे काय केलेला आहे, ॲनिमेशन प्लस व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपामध्ये आपण त्यांचं काय केलेलं आहे, कंटेंट केलेलं आहे. ओके. दुसरा जो मुद्दा आहे जो आहे फाउंडेशनचा. फाउंडेशन मध्ये आपण 5वी पासून तर 12वी पर्यंत जे काय आपल्याला बेसिक कन्सेप्ट शिकवल्या जातात ते बेसिक कन्सेप्ट आपण काय केलेले इकडे क्लिअर करून गेलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे मॅथ एक्सपर्ट. ओके. मॅथ एक्सपर्ट मध्ये काय होतं की बहुतांश मुलांना म्हणजे एक 100% पैकी विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर एक 90% विद्यार्थी असे असतात की ज्यांचा आहे ना मॅथ हा सब्जेक्ट आहे ना थोडा हार्ड जातो, राईट. तर त्या विषयांना इझी करण्यासाठी आपण मॅथ एक्सपर्ट नावाचं एक सॉफ्टवेअर तिकडे इन्क्लूड केलेलं आहे. जे विद्यार्थी 11वी 12वी मध्ये नीट किंवा JEE ची तयारी करतात त्याच्यासाठी आपण काय केलेले 5000 MCQ क्वेश्चन सेट आपण तिकडे रेडी केलेले आहेत, ज्यामध्ये ते MCQ चे आपण एक्झाम्पल्स पण आपण तिकडे काय केलेले सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय आहे की जो आपला फर्स्ट कंटेंट आहे ॲनिमेटेड स्टडी, राईट. तर तो काय आहे की पाठ्यपुस्तकातील धडा ऑडिओ आणि व्हिज्युअल ॲनिमेटेड स्वरूपात एखाद्या मूवी प्रमाणे बनवलेला आहे, जे टीव्ही, कम्प्युटर आणि टॅबलेट, मोबाईलवरही चालू शकतो, राईट. याच्यासाठी तुम्हाला कोणतंही दुसरं हार्डवेअर घेण्याची गरज राहणार नाहीये. अभ्यास सिनेमासारखा मनोरंजक झाल्याने सहज आणि दीर्घकाळ लक्षात राहतो आणि आवडीचा होतो. बघा आपण एखादा मूवी किंवा एखादी सिरियल बघतो आणि ते एकदा बघितल्याच्या नंतर आपल्या ती दीर्घकाळ लक्षात राहते, राईट ना. मग आपण काय केलेलं यांचा जो काही सगळा अभ्यासक्रम आहे ना तो त्याच पद्धतीने बनवलेला आहे जेणेकरून मुलांना त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होणार आहे. अभ्यास कमी वेळात जास्त सोपा आणि आनंदमय होतो. आपण एखादी मूवी बघतो किंवा एखादी सिरियल बघतो, ती मूवी किंवा ती सिरियल ज्यावेळेस बनवल्या जाते त्याची स्क्रिप्ट बनवल्या जाते ती कदाचित आपल्याला जर वाचायला दिले तर ते वाचण्यासाठी आपल्याला वेळही जास्त लागणार आणि ती समजणार पण नाही. पण आपण काही तासात किंवा काही मिनिटांमध्ये ती गोष्ट आपण काय करतो इझी आणि सोप्या पद्धतीने आनंदमय समजून घेतो, राईट. शाळेत शिकवलेल्या भागाची त्याच दिवशी सेल्फ स्टडी होते. बघा आपल्याला सर काय करतात किंवा आपण स्कूलमध्ये किंवा ट्युशन्स मध्ये ज्यावेळेस जातो की आपल्याला जे काही टीचर्स असतात ते टीचर्स आपल्याला कमीत कमी 6 ते किंवा जर स्कूलचं उदाहरण जर पकडलं तर आपल्याला 6 तास शिकवतात आणि जर ट्युशनचं उदाहरण जर पकडलं तर 2 तास आपल्याला कंटिन्युअसली त्या सब्जेक्ट वरती शिकवल्या जातं. पण आपण घरी आल्याच्या नंतर तेवढाच वेळ आपण सेल्फ स्टडीसाठी देतो का? सो नाही. तर इथं कमी वेळामध्ये तुमचा सेल्फ स्टडी कंप्लीट होणार आहे. शाळेत शिकवण्यापूर्वी ऑडिओ आणि व्हिज्युअल अभ्यास पाहून गेल्यास क्लासरूम मध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं, आपलं ग्रास्पिंग पॉवर वाढते. शाळेत शिकवलेले प्रकरण जे असणार आहे ते लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतात. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला उद्या शिकवल्या जात आहेत स्कूलमध्ये त्या जर सगळ्या गोष्टी जर आज आपण इकडे पाहून गेलो तर त्या गोष्टी आपण काय राहणार आहे, तिकडे कॉन्फिडन्स लेवल पण आपली जास्त असणार आहे, तिथं आपलं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त असणार आहे, मन विचलित होणार नाहीये, राईट. आणि कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे अवघड विषय काय होतो आपल्यासाठी सोपा जातो. म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना एखादा सब्जेक्ट किंवा एखादी गोष्ट नाही समजली तो परत येऊन घरी काय करू शकतो, परत त्याचं रिव्हिजन करू शकतो. आता DMIT टेस्ट हे करणं का गरजेचं आहे? बघा प्रत्येक मुलामध्ये काय असतं, हिडन टॅलेंट्स असतं. जसं प्रत्येक मुलामध्ये 8 प्रकारचे कौशल्य असतात. मग आपल्या मुलामध्ये कोणती कौशल्य जास्त आणि कोणती कौशल्य कमी आहेत हे आपल्याला माहित असतं का? सो नाही. तर ह्या गोष्टी आहेत ना आपल्याला या DMIT टेस्ट मध्ये आपल्याला जाणून येणार. त्यामध्ये बघा दुसरा जो पॉइंट आहे आपला, मुलगा लेफ्ट ब्रेन आहे की राईट ब्रेन की होल ब्रेन आहे की ती त्यांची थिकर कोणती आहे त्या ब्रेनची ती आपल्याला माहिती असते का? सो नाही. पण या आपल्याला संकल्प फाउंडेशन मधून ह्या गोष्टी आपल्याला DMIT टेस्ट द्वारे आपल्याला त्या सगळ्या पाहायला किंवा बघायला मिळणार आहेत किंवा आपल्याला समजून येणार आहेत. मुलामध्ये गॉड गिफ्ट अर्थात इनबॉर्न टॅलेंट कोणता आहे? प्रत्येक जणांमध्ये वेगवेगळी शक्ती असते. मग ती इनबॉर्न टॅलेंट काय आहे? जसं की काही लोकांमध्ये खेळाडू वृत्ती असते तर काही लोकांमध्ये शिकण्याची वृत्ती असते. तर नेमकं आपल्या मुलामधलं टॅलेंट कोणतं आहे, हिडन टॅलेंट काय आहे ते शोधणं खूप गरजेचं असतं, राईट. मुलाची शिकवण्याची पद्धत व्हिज्युअली आहे की ऑडिटरी आहे की कायनेस्टिकली यापैकी कोणती आहे हे आपल्याला त्या DMIT टेस्ट मध्ये समजणार आहे. मुलं कोणत्या सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग आहेत, कोणत्या सब्जेक्ट मध्ये वीक आहेत हे कळणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आज मुलं फक्त शाळेमध्ये जातात पण त्यांच्यासाठी कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे, त्यांनी कोणत्या सब्जेक्टचा जास्त सेल्फ स्टडी करायला पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टला पकडून त्यांनी त्यांचं करिअर चूज करायला पाहिजे हे कळणं पण खूप गरजेचे आहे. मुलांची पर्सनॅलिटी, बिहेवियर आणि कोणकोणत्या पद्धतीची असणार आहे, बरोबर आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मुलांचा IQ झाला, EQ झाला, AQ झाला, OCQ किती आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि सर्वात्मक जे आपली करिअरची जी आपल्याला निवड करायची आहे याचं डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे.
राईट. नेक्स्ट बघूया आपण की ही परीक्षा असणार कशी, म्हणजे ही परीक्षा द्यायची कशी, या परीक्षेचं स्वरूप कसं आहे नेमकं. तर ही परीक्षा आपण 2 मीडियम मध्ये देणार आहेत. ती म्हणजे पहिली एक आहे मराठी आणि इंग्रजी, या दोन्ही विषयामध्ये, या दोन्ही भाषामध्ये आपण ही परीक्षा देऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित काय असणारे ही एक्झाम असणारे. म्हणजे उदाहरणार्थ वर्ग 5वी मध्ये एखादा विद्यार्थी असेल तर त्याला 5वीचा विषयाचा अभ्यासक्रम त्या एक्झाम मध्ये असणार आहे. राईट. एक अधिक एक निवडीचे प्रश्न म्हणजे MCQ टाईप आपल्याला काय असणार आहे, क्वेश्चन पेपर्स असणार आहेत किंवा क्वेश्चन्स असणार आहेत. आणि एक्झाम ही काय असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. म्हणजे मुलांना कुठेही जाण्याची गरज नसणार आहे. ज्या मुलांनी आपलं रजिस्ट्रेशन जिथे केलेलं आहे तिथूनच त्यांची एक्झाम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. आता परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असणार आहे. मग परीक्षेचा कालावधी 1 तास आहे तर प्रश्न संख्या किती आहे, तर प्रत्येक विषयामध्ये सायन्स, गणित आणि इंग्रजी प्रत्येकी 25 प्रश्न, एकूण 75 प्रश्न, तर एकूण 150 गुणांची काय असणार आहे, ही एक्झाम असणार आहे. जर 75 क्वेश्चन जर आपल्याला असतील आणि 150 गुण असतील तर म्हणजेच एक क्वेश्चन आपल्याला किती मार्काला असणार आहे, 2 मार्काला असणार आहे. राईट. आता उत्तीर्ण जो काही निकाल आपल्याला लागणार आहे तो मेरिट लिस्ट प्रमाणे असणार आहे. परीक्षेचा दिवस असणार आहे 15 डिसेंबर 2024. परीक्षेचे परिणाम दिवस असणारे 19 डिसेंबर 2024 आणि पारितोषिक वितरण समारंभ असणारे आपला कधी 29 डिसेंबर 2024. राईट. पण आता ही एक्झाम दिल्याच्या नंतर आपल्याला जॉईनिंग बोनस तर मिळालेला आहे आपल्याला, म्हणजे जे आपल्याला 27,000 रुपयाचे जे काही फ्री व्हाउचर्स आपल्याला मिळाले, गिफ्ट्स मिळालेले आहेत बरोबर, हे जॉईन झाल्याच्या नंतर. आणि ही महाराष्ट्रातील एकमेव अशी एक्झाम असणार आहे जे एक्झाम आपण परीक्षेच्या अगोदरच काही पारितोषिक आपल्याला मिळणार आहेत. पण परीक्षा दिल्यानंतर आणि परीक्षामध्ये चांगले गुण मिळवल्यानंतर अजून याच्यापेक्षा अजून त्याच्यापेक्षा पारितोषिक कसे मिळतील यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जर महाराष्ट्रातून प्रथम विद्यार्थी येत असेल तर त्याला 4 लाख रुपये रोख रक्कम मिळणार आहे. राईट. द्वितीय पारितोषिक असणारे आपलं 2 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक असणारे आपलं 3 लाख रुपये. हे महाराष्ट्रातून प्रथम येणाऱ्या, द्वितीय येणाऱ्या आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. बरोबर आहे. पण महाराष्ट्रातून आपण वर्गावाईज पण काय केलेले आहे, कॉम्पिटिशन लेवल म्हणजे जे पारितोषिक ठेवलेले आहे. जर महाराष्ट्रातून वर्ग 5व्या मधनं फर्स्ट विद्यार्थी येत असेल तर त्यासाठी पहिलं बक्षीस असणारे लॅपटॉप, दुसरं बक्षीस असणारे आयपॅड, तिसरं बक्षीस असणारे टॅब, चौथं बक्षीस असणारे सायकल, 5वं असणारे स्मार्ट वॉच आणि 6वं असणारे एक गिफ्ट जे 500 रुपयापर्यंत अमाऊंटचं असणार आहे. आता या परीक्षेला बसण्यासाठी याची जॉईनिंग फीस जी असणार आहे ती 500 रुपीज असणार आहे. पण आपण जर महाराष्ट्रातून पहिला विद्यार्थी जर येत आहे तर प्रथम पारितोषिक आपल्याला 4 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक आपल्याला 2 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक आपल्याला 1 लाख रुपये पण मिळू शकतं. पण जरी आपण जॉईनिंग केलं राईट तर आपल्याला 27,000 रुपयाचे जे काय आपल्याला सॉफ्टवेअर्स मिळणार आहे, जसं ॲनिमेटेड कंटेंट असेल, त्याच्यानंतर आपल्याला मॅथ असेल, मॅथ एक्सपर्ट असेल, त्यानंतर आपल्याला फाउंडेशन असेल, इंग्लिश स्पीकिंग कोर्स असेल, JEE किंवा नीट असेल किंवा आपल्याला DMIT टेस्ट असेल, ह्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी जॉईनिंग केल्याच्या नंतरच मिळणार आहेत. क्लिअर.